पॅरलल सर्किटची जोडणी आणि गुणधर्म पडताळणे हे प्रात्यक्षिक करणार आहोत। यासाठी आपण सर्किट डायग्राम काढून घेतलेला आहे। तसंच जे गुणधर्म पडताळणी करायची आहे त्यासाठी रीडिंग टेबल देखील तयार केलेला आहे। या सर्किट डायग्राम प्रमाणे आपण बोर्डवर या ठिकाणी 3 रेजिस्टन्स याची मांडणी करून घेतलेली आहे। त्यामध्ये R1, R2 आणि R3 हे 3 रेजिस्टर आहेत। पॅरलल सर्किट, या सर्किटमध्ये जेवढे रेजिस्टन्स असतील करंट वाहण्यास तेवढेच मार्ग असतात, अशा सर्किटला आपण पॅरलल सर्किट म्हणतो। प्रथम आपण पॅरलल सर्किटची जोडणी कशा पद्धतीने केली जाते ते पाहू। 3 रेजिस्टर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। जसं हा R1, R2 आणि R3 ह्या प्रत्येक रेजिस्टरचे 2 टर्मिनल, जसं की हे पहिलं दुसरं, हे पहिलं दुसरं, पहिलं आणि दुसरं। तर या पॅरलल जोडणीमध्ये आपण 1-1 चे जे टर्मिनल आहेत हे सप्लायच्या पॉझिटिव्ह वायरशी आपण या ठिकाणी जोडणार आहोत। तर 2-2 चे टर्मिनल एकत्र करून सप्लायच्या निगेटिव्हशी आपण जोडणार आहोत। अशा पद्धतीनं आपण जोडणी पूर्ण करून घेतलेली आहे। आता आपण पॅरलल सर्किटचे जे गुणधर्म आहेत ते आपण या ठिकाणी पडताळून पाहणार आहोत। पॅरलल सर्किटमध्ये 3 गुणधर्म आपण पडताळणार आहोत: व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स। पॅरलल सर्किटमध्ये जे काही सप्लाय व्होल्टेज असणार आहे ते प्रत्येक रेजिस्टरला या ठिकाणी मिळतं। म्हणजे पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज आणि प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणारं व्होल्टेज हे समान असते। पॉज करेल। पॅरलल सर्किटला मिळणाऱ्या प्रत्येक रेजिस्टरला मिळणारं व्होल्टेज हे समान असतं। हा गुणधर्म आपण आता या ठिकाणी पडताळून पाहू। सर्किट प्रमाणे आपण जोडणी करून घेतलेली आहे। या सर्किटला आता आपण सप्लाय देत आहोत। व्होल्टेज मोजण्यासाठी आपल्याकडं या ठिकाणी हे व्होल्टमीटर आहे। या ठिकाणी हे जे व्होल्टेज आपण आता या ठिकाणी मोजत आहोत हे सप्लाय व्होल्टेज आहे, म्हणजे सर्किटला दिलेलं एकूण व्होल्टेज आहे, जे की आपल्याला 237 व्होल्ट आपल्याला या ठिकाणी दिसतंय। आता या R1 ला जे 1 आणि 2 नंबरचे टर्मिनल आहेत त्याच्या अक्रॉस आपण हे व्होल्टेज मोजू। म्हणजे हे आपलं या ठिकाणी V1 असणार आहे। तर हे V1 सुद्धा आपल्याला या ठिकाणी पहा 237 व्होल्ट दिसतंय। याच पद्धतीनं आपण V2 पाहू। V2 देखील आपल्याला 236 या ठिकाणी दिसतंय। तसंच V3 या ठिकाणी आपण पाहू तर 236 व्होल्ट आपल्याला या ठिकाणी दिसतंय। मग पॅरलल सर्किटचा पहिला जो गुणधर्म आहे, प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणारं व्होल्टेज हे समान असतं, सारखं असतं। सर्किटला जे काही एकूण व्होल्टेज आपण देणार आहोत तेवढं व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टरला या ठिकाणी मिळणार आहे। देखील नोंद आपण रीडिंग टेबलमध्ये या ठिकाणी घेतलेली आहे। पॅरलल सर्किटमध्ये दुसरा गुणधर्म आहे करंट। पॅरलल सर्किटमध्ये करंटची विभागणी होते। सर्किटचा जो काही एकूण करंट असतो तो या 3 रेजिस्टर मध्ये या ठिकाणी विभागला जाणार आहे, किंवा या 3 रेजिस्टरचा करंट हा सर्किटचा एकूण करंट असणार आहे। हा करंट मोजण्यासाठी आता या ठिकाणी आपण हे क्लॅम्प मीटर घेतोय। या ठिकाणी ह्या सर्किटला ही जी फेज वायर किंवा पॉझिटिव्ह वायर जी आहे याच्या सिरीज मध्ये जर आपण अॅमीटर लावला तर हा सर्किटचा एकूण करंट असणार आहे। हा एकूण करंट आपल्याला या ठिकाणी दिसतोय
1.5 एम्पियर हा सर्किटचा टोटल करंट आहे. या लॅम्पच्या सिरीज मध्ये जर आपण आता हा एमीटर लावला तर या ठिकाणी पहा आपल्याला I1 चा करंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो आहे 0.277 एम्पियर. तसंच आता हा I2 आपण या ठिकाणी मोजू. 0.443 एम्पियर. तसंच हा आता I3 0.874 एम्पियर आपल्याला या ठिकाणी दिसते. हे तीन रेजिस्टरची व्हॅल्यू, तीन रेजिस्टन्स भिन्न असल्या कारणानं प्रत्येक रेजिस्टन्स मधून वाहणारा करंटही या ठिकाणी भिन्न आहे आणि या तिघांची बेरीज ही एकूण करंट बरोबर असणार आहे. मग पॅरलल सर्किटमध्ये सर्किटचा जो काही एकूण करंट आहे तो रेजिस्टन्सच्या किमतीच्या प्रमाणात त्या ठिकाणी विभागला जातो. तिसरा गुणधर्म, पॅरलल सर्किटमध्ये जसजसा रेजिस्टन्स आपण जोडत जाऊ तसा सर्किटचा एकूण रेजिस्टन्स कमी होतो. एकूण रेजिस्टन्स जर कमी झाला तर सर्किटचा करंट वाढणार आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपण आता या ठिकाणी एक क्लॅम्प ऑन मीटर सर्किटच्या सुरुवातीला आपण या ठिकाणी लावत आहोत. तर आता हे तीन रेजिस्टर सर्किटमध्ये असताना सर्किटचा एकूण करंट पहा. एकूण करंट 1.5 एम्पियर आहे. आता या सर्किटमध्ये हा एक रेजिस्टर आपण ऍड करत आहोत. यामुळं एकूण सर्किटचा रेजिस्टन्स कमी होईल. सर्किटचा एकूण रेजिस्टन्स कमी झाल्यामुळं सर्किटच्या एकूण करंटमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीनं हा एक लॅम्प आता आपण या ठिकाणी ऍड केलाय सर्किटमध्ये. तर आपल्याला आता एकूण करंटमध्ये जी वाढ झालेली ती पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळेल. 3 लॅम्प असताना 1.5 एम्पियर करंट होता. तर आता हा एक लॅम्प ऍड केल्यानंतर 1.6 एम्पियर आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे करंटमध्ये वाढ झालेली दिसते. याचाच अर्थ पॅरलल सर्किटमध्ये जसजसे रेजिस्टन्स आपण जोडत जाऊ तसतसा सर्किटचा एकूण रेजिस्टन्स कमी होईल आणि करंटमध्ये वाढ होईल. तर अशा पद्धतीनं आपण पॅरलल सर्किटमध्ये ज्या मूळ 3 क्वांटिटी आहेत, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स, त्यांचा आपसात कशा पद्धतीनं संबंध असतो हे आज पडताळून पाहिले. पॅरलल सर्किटचं जे ऍप्लिकेशन आहे ते स्ट्रीट लाईट तसंच घरगुती वायरिंग असेल, यांमध्ये आपल्याला पॅरलल सर्किटची जोडणी केलेली पाहायला मिळेल. धन्यवाद.